7 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आज जो दुर्घटना मुंब्रा के नज़दीक घटी है वो अप लोकल और डाउन लोकल, ये दोनों लोकल्स पास से गुजर रही थी तभी ये घटना घटी। दोनों ट्रेन्स में जो पैसेंजर्स थे वो दोनों ट्रेन्स के पैसेंजर्स नीचे गिरने के बाद ये घटना घटी है। 7 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आता कळतंय। गंभीर रुग्णांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया आपण। रेल्वे मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामे दिले पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण दरवेळेला लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो। एक तर रेल्वेच्या टायमिंग म्हणजे वाढवल्या पाहिजे फेऱ्या, त्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे आणि जे आता फुकट योजना चालल्यात त्या सगळ्या बंद करा। जुमले करून जिंकून आलात ना, आता खऱ्या अर्थाने काम करा। या रेल्वेला ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या जास्तीत जास्त अधिक दिल्या पाहिजे। रेल्वेच्या सुविधा अधिकाधिक दिल्या पाहिजे अशी मागणी आता किशोरी पेडणेकर यांनी देखील केलेली आहे। मुंबईच्या रेल्वेवरच्या गर्दीनं काही प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं देखील कळतंय, पण घटनास्थळी आता या सगळ्याचा आढावा रेल्वे विभागाकडून देखील घेतला जातोय। तर या घटनेत जखमी झालेल्यांना आता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या रुग्णालयात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील दाखल झालेले होते आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा आढावा घेतला। जखमींवर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती देखील घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर 7 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे। लोकलमधून पडल्यानं काही प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं देखील कळतंय। मुंबईच्या मुंब्रा कळवा स्थानकादरम्यान ही घटना घडलेली आहे। कसाऱ्याच्या दिशेनं ही लोकल जात होती तर दुसरी लोकल ही कसाऱ्याहून CSMTच्या दिशेनं जात होती आणि त्यावेळी ही घटना घडली। मध्य रेल्वेवर लोकलमधून प्रवासी दरवाजात प्रवास करत होते। एका ट्रॅकवरून CSMT कडे लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाऱ्याकडे लोकल जात होती। दोन्ही लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा परस्परांमध्ये अडकल्या आणि ते ट्रॅकवर पडले। सकाळी 9:30 वाजता मुंब्रा ते दिवा दरम्यान ही घटना घडली आहे। दोन्ही लोकलमधून 13 प्रवासी ट्रॅकवर पडले आहेत। मुंब्रा स्थानकाजवळ एका वळणावर दोन्ही लोकल जवळ आल्यानं ही घटना घडलेली आहे। परस्पर विरोधी दिशेला जाणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडल्याची ही पहिलीच घटना आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, 6 जण या ठिकाणी रुळावर पडले असल्याचं या ठिकाणी दिसतंय। परस्पर विरोधी खरं तर या सगळ्या ट्रेन जात होत्या आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडलेली आहे। सगळ्या यंत्रणा आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही घटना नेमकी का घडली, कशी घडली, कोण याला जबाबदार आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतला जातोय। लोकलमधून पडल्यानं काही प्रवाशांचा हकनाक बळी गेला असल्याची देखील माहिती समोर येते। तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। कशामुळे अपघात घडला त्याची चौकशी नक्कीच रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत नक्की त्या ठिकाणी होईल। दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईलच, परंतु अशा पैच्या दुर्दैवी घटना भारतीय रेल्वेमध्ये किंवा दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ते घडत असतील तर ते आपल्या सर्वांच्यासाठी, रेल्वे प्रवाशांच्यासाठी थोडंसं मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करत असतं।
त्यामुळे या झालेल्या अपघाताची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या मार्फत रेल्वे मंत्री महोदयांनी करावी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश द्यावेत आणि त्याचं कारणाची निश्चिती करून जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.